विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आणखीनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर निश्चितपणे करा. कारण समाजशास्त्र विषयाच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण MCQ प्रश्न आणि महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या डॉक्टर रामचंद्र भिशे या चॅनलला सबस्क्राईब करावे, ज्यामुळं मला आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संघर्ष सिद्धांत या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण असे MCQ प्रश्न पाहणार आहोत. संघर्ष सिद्धांतामध्ये जे कार्ल मार्क्स यांनी योगदान दिलेलं आहे, ते कार्ल मार्क्सच्या संघर्ष सिद्धांतावर काही महत्त्वपूर्ण असे MCQ प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्याचा सराव आपण करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो. पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की मार्क्स आणि एंगेल्सच्या पहिले पुस्तक खालीलपैकी कोणते आहे. तर यांचे पहिले पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला याचं उत्तर सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. द जर्मन आयडिओलॉजी हे त्यांचं पहिलं पुस्तक असलेलं आपल्याला दिसून येतं, मार्क्स आणि एंगेल्सचं. त्यानंतर मार्क्स आणि एंगेल्सने लिहिलेले कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ग्रंथ कधी प्रकाशित झाला, हे दुसरं आहे. तर 1848 रोजी हा ग्रंथ प्रकाशित झाला. एन्स्टीन्स ब्रमियर ऑफ लुईस बोनापार्ट हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मार्क्स यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. मार्क्सच्या संघर्ष सिद्धांताचा प्रमुख उद्देश खालीलपैकी कोणता होता. तर मार्क्सच्या मानवाची गुलामीतून मुक्तता करणे, भांडवलदारांना नष्ट करणे, वरील दोन्हीही. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल वरील दोन्हीही. मार्क्सच्या संघर्ष सिद्धांताचे वैचारिक टप्पे खालीलपैकी कोणते मानता येतील. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. समाजाच्या आधारावर अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेमुळे वर्ग संघर्षाची निर्मिती होते. या संघर्षाच्या पाठीमागे काही विचारप्रणाली असतात आणि वरील सर्वही. तर वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. भविष्यात आदर्श समाज जो राज्य वर्ग विरहित असतो, हा खालीलपैकी कोणता वर्ग संघर्ष सिद्धांतकाराच्या विचाराचा प्रमुख टप्पा मानला जातो. तर हा आपण जर पाहिलं तर मार्क्सचा हा विचार होता. उत्तर हे बरोबर आहे. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे समाजाची ओळख निश्चित करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक निर्णायक ठरतो. तर याचं उत्तर आहे आर्थिक घटक हा निर्णायक ठरतो, असं मार्क्सने सांगितलेलं आहे. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे सामाजिक परिवर्तन हे खालील कोणत्या घटकाचा परिणाम आहे. तर या ठिकाणीही आपल्याला सांगता येईल की आर्थिक घटक हेच मार्क्सचं संदर्भाने उत्तर सांगता येईल. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे सामाजिक जीवन, विचार, मूल्ये, राजकीय व्यवस्था, साहित्य, कला इत्यादीचे निर्धारण खालीलपैकी कशावर आधारित आहे. तर याचं उत्तर सांगता येईल आर्थिक उत्पादनावर आधारित आहे. ज्याप्रमाणे ट्रान्समिशन बेल्ट आपल्यावर ठेवलेल्या सामानाला पुढे ढकलतो, त्याप्रमाणे उत्पादन पद्धती सामाजिक जीवन, मूल्ये, विचार इत्यादींना पुढे ढकलते. हे विधान कोणी केलेले आहे. हे उत्तर आहे शुम्पीटर यांनी केलेलं आहे. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे मूलभूत संरचनेच्या आधारावर खालीलपैकी कोणता घटक आहे. तर याचं उत्तर आहे आर्थिक घटक आहे. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे अधिसंरचनेची निर्मिती खालीलपैकी कशावर आधारलेली आहे. तर आर्थिक मूलभूत रचनेवर आधारलेली आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे सामाजिक संघटनेचे खालीलपैकी कोणते स्तर आहेत? तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल उत्पादनाची भौतिक शक्ती, उत्पादन शक्ती, उत्पादन संबंध आणि वरील सर्वही. तर वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे सामाजिक संबंध खालीलपैकी कशावर आधारित असतात? तर उत्पादन संबंधावर ते आधारित असतात. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे सर्जनशाहीचा संघर्ष भांडवलशाहीशी झाला कारण नवीन उत्पादन शक्ती सर्जनशाही विकसित झाली आणि या शक्तीच्या बरोबर उत्पादन संबंध विकसित झाले नाही म्हणून हे आपल्याला सांगता येईल. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे औद्योगिक भांडवलशाही सर्जनशाहीत खालीलपैकी कोणती बाब सहन करू शकली नाही, परिणामी सर्जनशाही संपुष्टात आली? तर याचं उत्तर आहे सर्जनशाहीत संपत्ती संबंध, नियंत्रण व्यवस्था, कर व्यवस्था, अस्थायित्व हे बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भांडवलशाही निश्चित आहे? तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल वरील दोन्ही. जलद गतीने वाढणारी उत्पादन शक्ती उत्पादन संबंधाला पाठीमागे ठेवण्यात आलेली आहे. भांडवलशाहीतील जे उत्पादन होत आहे ते वैयक्तिक संपत्तीचे आहे. वरील दोन्ही उत्तर बरोबर आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित खालीलपैकी कोणता दृष्टिकोन विशेष प्रभावित होता? तर हे आपल्याला सांगता येईल प्रत्यक्षवादी दृष्टिकोन हा विशेष प्रभावित होता. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी कोणता घटक मागास समजणाऱ्या संघटनाशी निश्चित करतो? तर आपल्याला सांगता येईल आर्थिक संघटन आणि संपत्तीची मालकी. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे समाजाच्या आर्थिक आधारावर प्रतिनिधित्व कोणते घटक करतात? तर हे आपल्याला सांगता येईल वर्ग संरचना, संस्थात्मक व्यवस्था, सांस्कृतिक मूल्ये आणि विश्वास, धार्मिक संप्रदाय आणि वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. मार्क्सने खालीलपैकी कोणत्या घटकाचे परिवर्तन प्रथम महत्त्वाचे मानलेले आहे? मार्क्स यांनी भौतिक परिवर्तन हे महत्त्वाचे मानलेले आहे. हेगेलने खालीलपैकी कोणत्या घटकातील परिवर्तनाला प्रथम महत्त्व दिलेले आहे? तर त्यांनी विचारातील परिवर्तनाला महत्त्व दिलेले आहे. मार्क्स व हेगेल विचारातील प्रमुख फरक म्हणजे काय? तर त्याचं आपल्याला वरील दोन्ही हे उत्तर सांगता येईल. त्यानंतर आहे मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे समाजाची आर्थिक संरचना खालीलपैकी कोणती बनते? ते आपल्याला उत्तर सांगता येईल भौतिक परिवर्तनाचा आधार बनते. मार्क्सच्या अभ्यासाची पद्धत खालीलपैकी कोणती होती? मार्क्सच्या अभ्यासाची पद्धत ही खालीलपैकी कोणती होती? तर आपल्याला सांगता येईल ऐतिहासिक पद्धती होती. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे सर्व इतिहास हा उत्पादन पद्धतीत येणाऱ्या परिवर्तनाचा इतिहास आहे हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंध बदलतात. तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो उत्पादन पद्धती बदलल्यानंतर हे उत्तर बरोबर आहे. मार्क्सच्या संघर्ष सिद्धांताचा मूलभूत अर्थाने एकमात्र आधार खालीलपैकी कोणता आहे? उत्पादन पद्धती हा आधार आहे. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे उत्पादन पद्धतीत खालीलपैकी कोणते दोन उपविभाग आहेत? तर उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंध हे आधार आहेत. त्यानंतर सांगता येईल आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या मानवी समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. हे मार्क्स एंगेल्सच्या विधान खालीलपैकी कोणत्या ग्रंथात आढळते? तर हे आपल्याला सांगता येईल कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. त्यानंतर मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे वर्गाच्या संरचनेत खालीलपैकी कोणता घटक विशेष महत्त्वाचा आहे? तर ते आपल्याला सांगता येईल संपत्ती संबंध.
मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे दोन वर्गातील परस्पर विरोधी हितसंबंधाचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते आहे? तर हे आपल्याला सांगता येईल. संपत्तीवरील मालकी. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे वस्तूचे मूल्य खालीलपैकी कोणत्या घटकावर ठरवले जाते? तर हे वस्तूच्या निर्मितीसाठी लागलेले श्रम याच्यावर ठरवले जाते. मार्क्सचा संघर्ष सिद्धांतामध्ये भांडवलवादाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या घटकाच्या माध्यमातून केली आहे? तर हे आपल्याला सांगता येईल नफाखोरीच्या माध्यमातून केलेली आहे. खालीलपैकी कोणता संघर्षकारी विचार मार्क्सच्या भांडवलशाही संशोधन करून सांगितले? आज भांडवलदाराचे स्थान भांडवलदाराने घेतलेले आहे. तर डेरेनडार्फच्या विवेचनाप्रमाणे कॉर्पोरेट भांडवलवादाच्या नव्या व्यवस्थेमध्ये उत्पादनात साधलेली मालकी खालीलपैकी कोणत्या घटकाकडे असेल? एका कॉर्पोरेट घटकाकडे असेल. अक्षय देसाईने भारतीय समाजाचे विश्लेषण खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित आहे? संपत्ती या घटकावर आधारित आहे. सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम 1966 हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? हा ग्रंथ अक्षय देसाई यांनी लिहिलेला आहे. स्टेट अँड सोसायटी इन इंडिया ॲशेज इन डिसेंट 1975 कोणी प्रकाशित केला? अक्षय देसाई यांनी प्रकाशित केला. डी एन धनागरे यांनी मार्क्सवादी विचारांमध्ये आपल्या विश्लेषणात खालीलपैकी कोणत्या घटकावर लक्ष केंद्रित केले? त्यांनी संपत्ती संबंधी लक्ष केंद्रित केले. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे वर्गनिर्मिती वर्ग संघर्षासाठी सदस्यत्वासाठी कोणता घटक असणे महत्त्वपूर्ण आहे? तर यासाठी सांगितलेला आहे वर्ग जाणीव असणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर मेन कॅरेंट इन सोशॉलॉजिकल थॉट्स 1965 प्रकाशित झालेला ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर हा रेमंड एरॉन यांनी लिहिलेला आहे. मार्क्सने आपल्या खालीलपैकी कोणत्या ग्रंथात वर्गासंबंधी सविस्तर विवेचन केलेले आहे? तर हे विवेचन कॅपिटल या ग्रंथात केलेले आहे. त्यानंतर आहे मार्क्सच्या एंगेल्सच्या विवेचनाप्रमाणे वर्गनिर्मितीसाठी खालीलपैकी कोणते दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत? तर हे आपल्याला सांगता येईल वर्ग जाणीव आणि वर्ग संघटन हे महत्त्वपूर्ण घटक आहेत. क्लास इन इट इन सेल्फ, क्लास फॉर इट सेल्फ या दोन संकल्पना खालीलपैकी कोणी मांडलेल्या आहेत? मार्क्स आणि एंगेल्सने मांडलेल्या आहेत. आम जनता एक पृथक भांडवलशाही, परंतु आताही आपण होत नाही. जेव्हा पारस्परिक येते तेव्हा बनलेली वर्ग संज्ञा देतो. तर आपण ब हे उत्तर आहे. क्लास इन इट सेल्फ. जेव्हा वर्ग आपल्या वर्गाच्या सर्व लोकांसाठी संघटित होतो तेव्हा त्यास मार्क्स एंगेल्सच्या विवेचनाप्रमाणे काय म्हणतात? त्यास क्लास फॉर इट सेल्फ असे म्हणतात. मार्क्सने खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये सविस्तर विवेचन केलेले आहे? मार्क्सने कॅपिटल या ग्रंथामध्ये विवेचन केलेले आहे. मार्क्सच्या मते क्लास फॉर इट सेल्फ दोन संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर ह्या दोन संकल्पना वर्ग निर्मितीशी संबंधित आहेत. मार्क्स व एंगेल्सने क्लास इन इट सेल्फ या दोन संकल्पना खालीलपैकी कोणत्या ग्रंथात वापरलेल्या आहेत? तर ह्या जर्मन आयडिओलॉजीमध्ये वापरलेल्या आहेत. मार्क्सच्या एंगेल्सच्या विवेचनाप्रमाणे ला अनुसरून वर्गामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर यामध्ये वर्ग निर्मितीचा एक आधार प्रतिरोध यामध्ये समावेश होतो. समाजशास्त्राच्या ज्ञानमीमांसा शाखेचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? तर त्याच्यामध्ये कार्ल मार्क्स आणि कार्ल मॅनहेमचा उल्लेख केला जातो. ज्ञानमीमांसा शास्त्राप्रमाणे व्यक्तीचे ज्ञान हे खालीलपैकी कशाची निर्मिती आहे? तर ही
नैतिक परिस्थितीची निर्मिती आहे. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे वर्गामध्ये ज्ञान खालीलपैकी कोणत्या घटकाला अनुरूप असते? तर त्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला. उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंधाला अनुसरण असते. व्यक्तीची सामाजिक जाणीव त्या वर्गात तयार होते त्या वर्गाला जे सदस्य असतो असे कोणी म्हटलेले आहे? असे कार्ल मार्क्स आणि एंगल्स यांनी म्हटलेले आहे. हेगेलच्या विवेचनाप्रमाणे व्यक्ती सामाजिक जाणीवा खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम आहे? तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला. व्यक्तीच्या वैचारिक स्थितीचा परिणाम आहे. मार्क्सच्या सिद्धांताप्रमाणे व्यक्तीची जाणीव ही खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम आहे? तर ही उत्पादन पद्धती व उत्पादन शक्तीचा संबंध आहे. त्यानंतर आहे सत्तारूढ वर्गाचे जे विचार असतात ते विचार सर्व समाजात प्रभावशाली होतात यावर खालीलपैकी कोणाचा भर दिसतो? ते मार्क्सचा भर यावर आहे. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी कोणता घटक लोकांना एकत्र बांधू शकतो? तर हे आहे वर्ग जाणीवा. मार्क्सच्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी समाजात कोणत्या दोन वर्गाचा हितसंबंध परस्पर असतो? तर हे आपल्याला सांगता येतं श्रमिक व भांडवलदार. तर अशा पद्धतीने आपल्याला ही कार्ल मार्क्सच्या संदर्भातले वर्ग संघर्ष सिद्धांताच्या संदर्भातले वेगवेगळे MCQ प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणखीनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर करा. थँक्यू.